जिंतूर तालुक्यातील बोरी येथील महावितरण कार्यालयासमोर 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे जिंतूर परभणी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती। दिनांक 17 फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी 11 वाजता बोरी व परिसरातील मराठा समाज बांधवांच्या वतीने जिंतूर परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठा आरक्षण हे अंतिम टप्प्यात आले आहे। सगळे सोयरे अध्यादेश तात्काळ पारित करावा। सरसकट मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे। मराठा समाज बांधवांच्या तरुणांवर जे काही गुन्हे दाखल केले आहे ते तात्काळ मागे घ्यावे। यासह इतर मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। मराठा आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी व सगळे सोयरे अध्यादेश पारित करावा या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मागील 7 ते 8 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाकडे पूर्णत्व दुर्लक्ष केले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। या रास्ता रोको आंदोलनामध्ये गजानन चौधरी, आशाताई गायकवाड, मुंजा घाटतुळ यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले। जिंतूर परभणी महामार्गावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांची मोठी लाईन लागली होती। तब्बल 1 तास वाहतूक झाली होती। जिंतूरचे तहसीलदार राजेश सरोदे यांना विविध मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले। या आंदोलनामध्ये बोरी व परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनात कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता। सगळ्यांना जय शिवराय। आज मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा 8वा दिवस। बरेच दिवस झालं बघतोय टीव्हीवर, न्यूज चॅनलच्या माध्यमातून मनोज जरांगे दादांची प्रकृती अतिशय चिंताजनक झालेली आहे, पण सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। 15 तारखेला ठेवलेलं अधिवेशन हे 20 तारखेवर नेलं। आता 20 तारखेला जर या सरकारने आणि आमदारांनी या अधिवेशनात सगळे सोयरेबाबतचा जो त्यांनी राजपत्राचा आदेश काढला होता तो अंमलात नाही आणला कायद्याच्या रूपात, तर यांना आता महाराष्ट्रभर फिरवू देणार नाहीत। हे फक्त हे नाहीये, बोलणं नाहीये, आम्ही हे करून दाखवू। आणि जो मराठा आमदार मराठ्यांच्या कायद्याच्या विरोधात शब्दही उच्चारेल त्याला रस्त्यावर काय, त्याला त्याच्या घरात सुद्धा बसू देणार नाही, घरात घुसून हाणू। पण यावेळेस शांत बसणार नाही। मनोज दादा जरांगेच्या जर स्वतःच्या आयुष्यामध्ये जर एवढे संकट यायला लागलेत, मराठा समाजाच्या आयुष्यात संकट यायला लागलेत, तर या आमदाराच्या, खासदाराच्या, मंत्र्याच्या आयुष्यात का संकट येऊ नये? यांनाही संकटांना मराठ्यांच्या सामोरं जावं लागेल। 20 तारखेला यांनी हा अध्यादेश पारित करून लवकरात लवकर सगळे सोयरे म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत। जर ते का कायद्यात आणलं नाही तर 20 तारखेच्या नंतर हे शांततेचं आंदोलन ठोक मोर्चामध्ये उग्र स्वरूपात, रस्त्यावर एकही वाहन चालणार नाही आणि एकही माणूस चालणार नाही असं स्वरूपात करू। हे फक्त शब्द नाहीत, हा आमचा इशारा आहे। सरकारनं लवकरात लवकर या राजपत्राचं रूपांतर कायद्यात करावं आणि याचा अध्यादेश लवकरात लवकर अंमलबजावणीत आणावा आणि प्रशासनाला सूचना द्याव्या की लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठा समाज बांधवांना वाटप करावी। आणि हे जे चालू आहे सध्या प्रशासनामध्ये, आम्ही इकडून कास्त टाकतोय तिकडे ते फाईले होते, पुढे थंब जात नाही, SDM बदलला, हे बदलला, ही कारणं देणं बंद करावं, नाहीतर आम्हाला पण प्रशासनाचं काय ते काढावं लागेल। त्यामुळे लवकरात लवकर ही अंमलबजावणी करावी आणि लवकरात लवकर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करावी। जय भवानी, जय शिवाजी। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। स्टार्ट। आज आम्ही सर्व मराठा बांधवांनी बोरी येथील जवळपासच्या 40 ते 45 गावाच्या मराठा बांधवांनी आज परभणी आणि जिंतूर हायवेवर आमच्या आरक्षणाचे योद्धे श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचा आजचा हा आरक्षणाचा 8वा दिवस आहे। आणि हे जे दिवस चालू आहेत हे अत्यंत खालावलेले दिवस आहेत, कारण आज उन्हाळा चालू झालेला आहे। कोणताही व्यक्ती बिना अन्नाचा किंवा पाण्याचा या काळात राहू शकत नाही, पण 5 कोटी जनतेचं ओझं ज्या व्यक्तीनं आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे ते आमचे सर्वस्वी श्री मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला 8 दिवसापासून बसलेले आहेत। परंतु जे सरकार आज त्यांच्या सर्व कार्यक्रमात गुंतलेलं आहे निवडणुकीच्या, ह्या सरकार कोणत्याही स्वरूपाचं लक्ष आज आमच्या मनोज दादाकडे देत नाही। परंतु जर का मनोज दादांच्या प्रकृतीला थोडाही जर धक्का लागला तर आज आम्ही लोकशाही पद्धतीने जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन उग्रमध्ये हे करू आणि जेही मराठा जे आमदार आहेत त्या सर्व आमदारांच्या
दारापुढे हजारांच्या संख्येने उपस्थित राहून त्यांची कोणतीही गाडी प्रचारासाठी आम्ही घराच्या बाहेर निघू देणार नाहीत, ही त्यांनी सर्व सरकारच्या जबाबदार लोकांनी लक्षात घ्यावी आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींनी सुद्धा लक्षात घ्यावी. कारण यानंतर हा आंदोलनाचा लढा हा लोकशाही मार्गाने राहणार नाही. कारण आमचाच जर माणूस नसेल तर आम्ही लोकशाही सर्व धुळकावून या मराठ्यांच्या आमदारांना रस्त्यावर त्यांची जागा दाखवू. एवढं बोलून मी माझे जय जिजाऊ जय शिवराय. आज बोरी तालुका जिंतूर येथे आम्ही मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन केले. आज बोरी व बोरी पंचक्रोशीतील विविध गावातील मराठा बांधव आम्ही गेल्या 2.5 तासापासून या ठिकाणी उन्हात आंदोलन करत बसलेलो आहोत. आमच्यावर ही वेळ कशासाठी आलेली आहे? कारण आमचे मराठा समाजाचे, आमच्या मराठा परिवाराचे जे कुटुंब प्रमुख आहेत जरांगे पाटील यांची अतिशय नाजूक अशी परिस्थिती झालेली आहे. ते गेल्या अनेक दिवसापासून आरक्षणाची मागणी करत आहेत. शासनानं अशा अनेक शेकडो बैठका घेतल्या, परंतु शासन शब्द पाळत नाही. आणि अशाच प्रकारचा जर शासन असं जर वागत असेल तर आम्हाला अशा प्रकारचे आंदोलन यापुढेही चालूच ठेवावे लागतील. आमचे जे सगळे सोयऱ्याची जी आमची मागणी आहे आरक्षणाची ती तात्काळ मान्य होणं ही आता गरजेचं आहे. शासनानं मराठा समाजाचा अंत आता जास्त पाहू नये आणि आम्हाला तात्काळ आरक्षण दिलं पाहिजे. आणि हे गरजवंत मराठा समाजाचा लढा आहे. आमच्या पिढ्यानं पिढ्या यामध्ये बर्बाद होत आहेत. कारण मराठा कुटुंब आपण पाहिलेले आहेत. आपण जेव्हा शाळेत सुद्धा होतो तेव्हा साधं शुल्क जरी असलं तर आम्हाला अनेक पटीनं भरावं लागत असत. आणि आमचं वय सुद्धा जर एखाद्या वेळेस जास्त असलं तर आम्हाला नोकऱ्या लागलेल्या नाहीत. त्याच्यामुळं पिढ्यानं पिढ्याचं नुकसान आमचं झालेलं आहे. आणि हे नुकसान टाळण्यासाठी लोकशाही मार्गानं आम्ही हे आंदोलन करीत आहोत. यानंतर ही आम्हाला अशा प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ शासनाला येऊ देऊ नये आणि तात्काळ आमची मागणी मान्य केली पाहिजे. जय शिवराय.